नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी मराठी या विषयामधील उपयोजित लेखन यामधील आणि आपल्या कौशल्यावरती आधारित असलेला 8 गुणांचा एक घटक निबंध लेखन याविषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, कुठल्याही स्तरावरती भाषा शिकताना प्रश्नपत्रिका सोडवताना कमी अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे, स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना, हेच खऱ्या अर्थानं निबंधामधून पाहिलं. निबंध लेखन म्हणजे नेमकं काय? तर निबंध लेखन म्हणजे विचारांची विषयानुरूप केलेली मुद्देसूद मांडणी आणि ती विचारांची विषयानुरूप मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. निबंध लिहित असताना किंवा त्याची मांडणी करत असताना आपण आपले विचार, भावना समर्पक व मोजक्या शब्दात व्यक्त करायला हव्यात. उचित अशी शब्दरचना व वाक्यरचना जमण्यासाठी त्यामध्ये विशेषणे, क्रियाविशेषणे, वाक्यप्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार यांचे भांडार आपल्याजवळ भरलेले हवे. अवांतर वाचन केलेले असले की आपल्याला निबंधातील आशयाची समृद्धी तर वाढतेच, पण वेगवेगळे लेखक कसे शब्द वापरतात, कशी मांडणी करतात याच्या परिचयातून आपली स्वतःची शैली विकसित होत जाते. आवश्यक असे शब्द सहजपणे कागदावरती उमटू लागतात. यासाठी वाचनाची साधना हवीच. अवांतर वाचनामध्येही सातत्य व विविधता असायला हवे. दैनंदिन वृत्तपत्रामधील बातम्याबरोबरच माहितीपूर्ण वैचारिक लेख, पुस्तकामधील चरित्रे, प्रवास वर्णने, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला हवे. तरच आपणाला आपला निबंध जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडता येईल. निबंध लिहित असताना मित्रांनो, अजून एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे निबंधाची आकर्षक योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप. एखाद्या प्रसंगातून नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेत निबंध विषयासंबंधात कुतूहल जागे होईल, निबंध वाचायची उत्कंठा निर्माण होईल अशी निबंधाची सुरुवात असावी. पण नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था होत नाही ना, याबद्दलही आपण जागृत असणं गरजेचं आहे. सुरुवातीची चांगली कल्पना किती तपशीलवार मांडायची ते निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावे. निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारणाच्या दिशेनं जाणारा, उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगलचित्र रंगवणारा असावा. समस्या कितीही उग्र असे ना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटामध्ये नक्कीच आहे, हे त्या निबंधामधून जाणवणं खूप गरजेचं आहे. आपण इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये एकूण 3 प्रकारचे निबंध अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रसंग लेखन, त्यालाच अनुभव लेखन असंही म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे आत्मकथन आणि तिसरा प्रकार आहे वैचारिक लेखन. यातील पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन. पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध म्हणतात. निरीक्षण शक्ती व लेखन शैलीच्या विकासासाठी प्रसंग लेखन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. प्रसंग लेखन करत असताना आपण काही मुद्दे हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामधील पहिला मुद्दा आहे प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार करावा. दुसरा आहे भाषा प्रभावी व चित्रदर्शी, अर्थात हुबेहूब वर्णन करणारी असावी. मित्रांनो, हा निबंध लिहित असताना
एखादा प्रसंग आपल्या नजरेसमोर घडलेला आहे आणि मग त्या घडलेल्या प्रसंगाचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करावं लागणार आहे आणि त्यामुळं यामधील भाषा प्रभावी आणि चित्रदर्शी म्हणजे घडलेल्या प्रसंगाचं जसंच्या तसं वर्णन करणारी भाषा असावी. त्यानंतरच आहे भाषा सोपी असावी. या निबंधामध्ये आपल्याला वापरलेली भाषा ही खूप अलंकारिक नसावी. आणि चौथा मुद्दा आहे लेखन प्रसंगानुरूप संवेदनशील असावे. प्रसंग तुमच्या समोर कोणता घडलेला आहे, तुम्ही कशा पद्धतीने तो प्रसंग मांडत आहात, त्या प्रसंगानुसार त्यामधील भाषा आपण वापरणं अत्यंत गरजेचं आहे. एक मुद्दा प्रसंग लेखन निबंध लिहित असताना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यामध्ये घडलेली जी घटना आहे त्या घटनेचा तार्किक विचार आपण करणं गरजेचं आहे. क्रमवार घडलेल्या सर्व घटना ज्या आहेत त्या घटना आपण त्या निबंधामध्ये लिहिणं गरजेचं आहे. एखादा प्रसंग लिहित असताना तो नजरेसमोर आणणे, सुरुवातीला काय घडलं, नंतर काय घडलं, त्याच्यानंतर काय घडलं आणि घडलेल्या प्रसंगामध्ये शेवटी काय घडलं हेच आपण ओळीनं त्यामध्ये मांडणं हे अत्यंत आवश्यक आहे. तो म्हणजे त्यामध्येच आपण प्रसंग लेखन या घटकावरती आधारित कृतीपत्रिकेमध्ये आपणाला कशा पद्धतीची 8 मार्कासाठी कृती विचारली जाऊ शकते यासाठी इथं फक्त आपण एक नमुना कृती घेतलेली आहे की जी परीक्षेमध्ये किंवा कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला विचारली जाऊ शकते. पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावरती लेखन करा. आपण विषय घेतलेला आहे अकस्मात पडलेला पाऊस. त्यासाठी काही मुद्दे सुद्धा खाली दिलेले आहेत. त्यामधील पहिला मुद्दा आहे पावसापूर्वीचे वातावरण. दुसरा मुद्दा आहे प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव. तिसरा मुद्दा आहे तुमच्यावर झालेला परिणाम. शेवटचा मुद्दा आहे अविस्मरणीय अनुभव. आपणाला या 4 मुद्द्यांच्या आधारे अकस्मात पडलेला पाऊस हा प्रसंग जो आपण स्वतः अनुभवलेला आहे त्या अनुभवाचं या ठिकाणी या 4 मुद्द्याच्या आधारे आपल्याला वर्णन करावयाचे आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे आत्मकथन. आत्मकथन करताना काही मुद्दे आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामधील पहिला मुद्दा आहे सजीव आणि निर्जीव घटकाबाबत सर्वसमावेशक विचार करणे. यामध्ये आत्मकथन लिहित असताना सजीव आणि निर्जीव ज्या पद्धतीने आपण सजीवांच्या बाबतीत विचार करतो त्याच पद्धतीचा विचार हा निर्जीवांच्या बाबतीत सुद्धा आपण करणं आणि त्यानुसार लेखन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. तिसरा आहे आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करणे. हे अतिशय महत्त्वाचं आहे की आत्मकथन हा निबंध लिहित असताना आपण स्वतः ती आहोत, ती वस्तू आपण स्वतः आहोत अशा प्रकारची कल्पना. उदाहरणार्थ आपणाला परीक्षेमध्ये जर मी शेतकरी बोलतोय अशा पद्धतीचा विषय दिला तर आपणाला तात्पुरतं थोड्या वेळासाठी निबंध लिहित असताना शेतकऱ्याच्या भूमिकेमध्ये जाणं गरजेचं आहे. आपण त्या पद्धतीची कल्पना. ग्रंथालयाचे मनोगत अशा प्रकारचा निबंध असेल तर मी स्वतः ग्रंथालय आहे अशा पद्धतीचं थोडीशी आपण कल्पना करणे. पुस्तकाचे आत्मकथन तर मी एक पुस्तक आहे असं समजून आपण आपलं त्यामध्ये लेखन करणं आवश्यक आहे. चौथा आहे कल्पना शक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे. दिलेल्या विषयावरती आपल्याजवळ असलेल्या कल्पना शक्तीच्या माध्यमातून अत्यंत सुंदर असा प्रभावीपणे आपण ती कल्पना तो विषय त्या ठिकाणी मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामधील मुद्दा असेल तर तो म्हणजे संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. इथं संपूर्ण लेखन जे आहे तो कर्ता प्रथम पुरुषी एकवचनी असणं अत्यंत आवश्यक आहे. कर्ता बदलला तर मात्र मग आत्मकथन लिहिलेला निबंध आपला चुकीचा ठरू शकतो आणि त्यामुळं
लेखन जे आहे ते प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. या मुद्द्यांचा विचार करून आपण आत्मकथन हा जो निबंध आहे तो निबंध अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडू शकतो. इथे आपण आत्मकथन या निबंधावरती कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीनं कृती विचारली जाऊ शकते यासाठी सुद्धा आपण एक नमुना कृती इथं घेतलेली आहे. आपल्याला कृती विचारलेली असते की पुढील मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा. यामध्ये मुद्दा आहे एक महत्वाचा, तो म्हणजे झाड. त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत. झाडाचं आत्मकथन आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलेलं आहे. झाडाचं आत्मकथन लिहित असताना त्यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे झाडांची आजची स्थिती, याला अनुसरून आपल्याला लेखन करायचं आहे. दुसरा आहे त्याचे महत्व, उपयुक्तता. त्यानंतरचा आहे त्यापासून मिळणारा आनंद आणि खंत, आजच्या परिस्थितीचं एकंदरीत. म्हणजे अशा पद्धतीने या 4 मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला आत्मकथन, झाडाचे आत्मकथन लिहावयाचे आहे. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वैचारिक लेखन. मित्रांनो, वैचारिक लेखन म्हणजे रुक्षता, कोरडेपणा, आम्हा काय त्याचे अशी तटस्थ वृत्ती नव्हे, तर विचारातही सौंदर्य असते. ते खुलवता यायला हवे आणि त्यासाठी अभ्यास हवा, चिंतन हवे, अर्थवाही शब्द योजना, विचारातील लय साधता यायला हवी. एखादी समस्या, घटना, विचार थेटपणे आपल्याशी संबंधित नसेलही कदाचित, पण त्याचा संवेदनशीलतेने घेतलेला वेध, उत्स्फूर्तपणे निबंधाला मिळालेल्या भावनिकतेचा स्पर्श, यामुळं वैचारिक लेखन हे सुद्धा एका वेगळ्या उंचीवरती जाऊ शकतं. हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे वैचारिक लेखन करत असताना सुद्धा आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावयाचे आहेत. त्यामधील पहिला आहे, या निबंध प्रकारात विचाराला अतिशय महत्त्व असतं, प्राधान्य असतं. दुसरा आहे, विचाराला 2 बाजू असू शकतात, सकारात्मक, नकारात्मक. अशा पद्धतीने त्या दोन्ही बाजूंचा विचार करून आपल्याला वैचारिक लेखन करायचं आहे. तिसरा आहे, योग्य अयोग्य दोन्ही बाजूंची साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. चौथा आहे, मुद्द्यांची मांडणी सुसंगत व तार्किक विचारानुसार असावी. पाचवा मुद्दा आहे, मुद्द्यांचे समर्थन करण्यास नामवंत विचारवंतांचे विचार, म्हणी, सुवचने याचा देखील आपण आधार घेऊ शकतो. म्हणजे वैचारिक लेखन करत असताना, एखादा मुद्दा पटवून देत असताना, मांडत असताना आपण एखाद्या नामवंत विचारवंतांच्या सुद्धा काही विचारांचा, म्हणींचा, सुवचनांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. हे सगळं लिहित असताना, एक वैचारिक लेखन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचन, निरीक्षण, चिकित्सक विचार या 3 गोष्टी वैचारिक लेखन करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वैचारिक लेखन ही कृती सुद्धा आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने विचारली जाऊ शकते त्यासाठी आपण एक नमुना कृती देखील या ठिकाणी घेतलेली आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावरती तुमचे विचार लिहा. आपण विषय घेतलेला आहे ग्रामीण सहजीवन. याबद्दल आपल्याला विचार जे आहे ते विचार या ठिकाणी आपल्याला मांडावयाचे आहेत. त्यासाठी काही मुद्दे दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे ग्रामीण जीवनातील स्नेहभाव. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे अडीअडचणीत मदत करणे. तिसरा आहे मुलांपासून थोरापर्यंत एकोपा. गावातलं सहजीवन कशा पद्धतीचं असतं. ग्रामीण भागात परस्पर संबंधाचे स्वरूप, ग्रामीण भागातील उणीवा आणि शेवटचा मुद्दा आहे एकोप्याचा आधार. या सर्व मुद्द्यांचा आधार घेऊन, या मुद्द्यांना अनुसरून ग्रामीण सहजीवन कशा पद्धतीचं असू शकतं यावर आधारित आपल्याला वैचारिक लेखन जे आहे ते वैचारिक लेखन दिलेल्या विषयावरती करावयाचे आहे. तर अशा पद्धतीनं आता 10वीच्या वर्गामध्ये 8 गुणासाठी निबंध लेखन हा प्रकार, प्रश्न प्रकार
किंवा ही कृती आपल्याला त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. आणि ही कृती सोडवत असताना कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 120 शब्दापर्यंत आपणाला ही जी कृती आहे ती कृती त्या ठिकाणी सोडवणं अत्यंत आवश्यक आहे.